सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं, ते असतं दागिन्यांमध्येही। सोने, चांदी, हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स। पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ। लग्न कार्य असो, सण असो वा खास क्षण, ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने, खास तुमच्यासाठी। ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना। सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे, संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने। आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर। संपर्क 9372 012 044। अकोला तालुक्यातल्या जनतेला पडलेला प्रश्न एक आहे की ज्या पद्धतीनं विधानसभा झाली, विधानसभेमध्ये ज्या पद्धतीने वैभव भाऊ असेल ते भाजपकडून लढले, अमितराव भांगरे हे राष्ट्रवादीकडून लढले शरद पवार गटाकडून, आणि किरण लांबे जे आहे ते पण राष्ट्रवादीकडून लढले अजित पवार गटाकडून, आणि बाकीची जे आहे ती लढले। ज्या वेळेस अशा पद्धतीनं लढले त्यावेळेस त्या कार्यकर्त्यांनी जास्तीने जास्तीचा आपल्याला कोणाचा झेंडा घ्यायचा त्याप्रमाणे विधानसभेला झेंडे घेऊन प्रामाणिकपणे कार्यकर्ते लढले। परंतु आज कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम तयार झालेला आहे। असा संभ्रम तयार झालेला आहे की आता एक बातमी प्रसार माध्यमाला दिसली आणि मला सगळ्यांनी फोन केले, काय 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 की आता मला बी पडलेला प्रश्न, मी पण एका कार्यकर्त्याचं म्हणजे एका प्रतिनिधी म्हणून काम केलं, आणि म्हणून आपल्या प्रसार माध्यमापुढे येऊन सांगू एवढंच इच्छितो की आम्हाला अजून असे काही प्रश्न माहीत नाही, किंवा कोणाचे पुढे प्रवेश होणार आहे हे माहीत नाहीये, किंवा कोण कसे लढणार आहे हे पण आम्हाला अजून काय माहीत नाही। आम्ही सगळेजण आपण दिवाळीत गाठी बिटी घेण्यामध्ये सगळेजण उत्सुक आहोत। त्याच्यामुळं ही जी काय आपल्याला सगळ्या अकोलेकरांना जी उत्सुकता लागली आहे की महायुती होणार की सगळे स्वबळावरती लढणार, महाविकास आघाडी कसे लढणार, महाविकास आघाडीचं नेतृत्व कोण करणार, महायुतीचं नेतृत्व कोण करणार, आता तरी सध्या सगळ्यांचा एकलं चालल्याचा जो नारा आहे तो आहे। त्याच्यामुळे राजकीय जे गणित आहे ते मला वाटतं एक 8-10 दिवसामध्ये स्पष्ट होतील। परंतु आज आपण ग्रामीण भागामध्ये ज्या पद्धतीने फिरताना बघतोय, प्रत्येक गटामध्ये एक नवीन नेतृत्व, नवीन युवक की त्याला उत्सुकता आहे, तो सुशिक्षित झालेला आहे। मग आदिवासी समाज असेल किंवा इतर समाज असेल, एक युवकांनी आदिवासी भागामध्ये तरुण युवकांनी एक आपल्याला एक संधी मिळाली या हिशोबाने काम सुरू केलेलं आहे। प्रत्येक गटामध्ये एक 5-5, 10-10 उमेदवार, नवीन एज्युकेटेड उमेदवार आज काम करताना दिसत आहे, आणि म्हणून त्यांची पण एक भावना आहे की मला आज 5 गट आरक्षण आहे, 5 म्हणजे 5 ते, आणि पंचायत समितीची म्हणजे अशी एक 15-16 आदिवासी समाजामध्ये नवीन नेतृत्व तयार करण्याची त्यांना पडलेली संधी आहे, आणि म्हणून त्यांना पडलेलं एक दिसतंय की आज आपल्याला इथं आज कोथरूड गट असेल, राजूर गट असेल, समशरपूर गट असेल, देवठाण गट असेल, की ही जी काय आपल्याला संधी मिळेल अशा हिशोबाने ते काम सुरू केलेलं आहे। परंतु जी काय जुने राजकारणी आहे किंवा प्रस्थापित राजकारणी आहे, मग खिचड फॅमिली असेल किंवा बागरे फॅमिली असेल किंवा लांबटे फॅमिली असेल, त्यांनी वेगवेगळ्या व्यूहरचना केलेल्या आहे। परंतु मला जे दिसलेलं चित्र की तरुण एकत्र येऊन मला वाटतं ह्या निवडणुकीमध्ये एक वेगळा आयडेंटिटी ह्या निवडणुकीमध्ये दिसेल असं मला भविष्यात वाटतंय। त्यानंतर आता थोड्या वेळापूर्वी काही फोटो काही ग्रुपवर फिरत होते की जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे जलसंधारण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची अमित भांगरे आणि त्यांची आई सुनीता भांगरे यांनी आज भेट घेतल्याचे काही फोटो व्हायरल झालेत, काय सांगाल? तर ती भेट कौटुंबिक आहे का राजकीय आहे हे आपल्याला काही कळालेलं नाहीये। परंतु तुम्ही विधानसभेला बघितलं, विधानसभेला प्रखरपणे आम्ही महायुती असताना सुद्धा आम्ही किरण लांबे यांचा प्रचार केला नाही, हे मीडिया पुढे येऊन मी सांगतोय, आणि आम्ही अमित भांगरेंचाच प्रचार केला, बरोबर। त्याच्यामुळं एक प्रमुख एक 5-50 कार्यकर्ते जी काय असतील किंवा तिची जबाबदार व्यक्ती असेल, मला वाटतं 200 कार्यकर्त्यांमध्ये आमचा सुद्धा नंबर असेल, म्हणून त्यांना जर असा काही एखादा प्रवेश करायचा असेल किंवा पुढे जायचं असेल तर मला एक प्राथमिक वाटतंय की त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्याशी बोलल्यानंतर ते निर्णय घेतील। ही भेट कशी होती ही आपल्याला काही सांगता येणार नाही। त्याच्यामुळे ती जर राजकीय असेल तर कार्यकर्त्यांना न विचारता
भेट घेणं किंवा कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता एखादा राजकीय निर्णय घेणं हे मला काही संयुक्तिक वाटत नाहीये, परंतु तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी त्यांच्याकडूनच स्पष्टीकरण आपल्याला भेटेल की ते राजकीय आहे की कौटुंबिक भेट आहे. भविष्यात ते भाजपमध्ये प्रवेश केला तर काय? भूमिका काय असेल? त्यांनी जर भाजपमध्ये प्रवेश केला तर काय तुमची भूमिका काय असेल? नाही, आता त्यांनी जर भाजपमध्ये प्रवेश केला, पहिलं तर त्यांनी तो हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे की त्यांनी कार्यकर्त्यांशी बोलावं किंवा त्यांच्या विधानसभेला ज्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याबरोबर काम केलं तन धनाने त्यांना विश्वासात घेऊन प्रवेश करावा की त्यांना विश्वासात न घेता का प्रवेश करावा हा त्यांचा प्रश्न आहे. शेवटी हा प्रश्न त्यांचा आहे, त्यांनी पुढे जावं. परंतु मला वाटतं की ते कार्यकर्त्यांना विचारून प्रवेश किंवा निर्णय घेतील काय घ्यायचा असेल तो. त्याच्यामुळे आमची काही अजून त्या विषयावरती चर्चा झालेली नाही, परंतु आता शेवटी आमचं काम आम्ही आमच्या पद्धतीनं काम आपलं सुरू आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये अमित भांगरे यांचा जो पराभव झाला, अगदी कमी मताने त्या ठिकाणी पराभव झाला, परंतु त्याचं जे काही कारण पुढे आलेलं आहे की वैभव पिचड जर त्या ठिकाणी उभे नसते तर कदाचित अमित भांगरे यांचा विजय त्या ठिकाणी झाला असता. परंतु अलीकडच्या कालखंडामध्ये अमित भांगरे आणि वैभव पिचड एका मुद्द्यावर या ठिकाणी अकोला तालुक्यामध्ये एकत्र आल्याचं चित्र पाहायला मिळेल. काय सांगा? विषय हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आपण विचारला की ज्यावेळेस विधानसभेमध्ये सगळ्या अकोला तालुक्याला वाटत होतं की ह्या दोघांनी एकत्र येऊन उमेदवारी करावी, एकच उमेदवारी असावी आणि दोघांनी लढलं तर नक्कीच किरण लामटेंना जरा सॉफ्ट कॉर्नर होईल. आणि पहिल्यांदा चित्र असं होतं की पिचड साहेबांची तब्येत खराब होती आणि त्यामुळे ते थांबून घेतील आणि त्या कालखंडामध्ये अमित भांगरेंचा ग्राफ खूप उंचीवरती गेला आणि त्याच्यामुळे जी काय ह्या तालुक्यामधली जी काय विचार करणारी होती की ज्यांना वाटत होतं की हे इलेक्शन आपल्याला किरण लामटे यांच्या विरोधात आपल्याला अमित भांगरे त्यांना मदत केली पाहिजे, तो एक वर्ग पुढे निघून गेल्यानंतर अचानक वैभव पिचड यांनी त्यांची रिक्षा लॉन्च झाली आणि त्यावेळी खरा संभ्रम तयार झाला आणि त्या दिवशी थोडीशी मनात पाल चुकली की काहीतरी अडचणी तयार होतील. तरी पण कार्यकर्त्यांनी चांगली टप दिली आणि मग त्यावेळेस एक संघर्ष बघायला भेटला की एक शेवटी अमित भांगरेचं काम करणारी कार्यकर्त्यांना वैभवराव पिचड त्यांना ऍक्सेप्ट करणार का, वैभवराव पिचडांचं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना अमित भांगरे ऍक्सेप्ट करणार का. आणि म्हणून त्यावेळेस ती दुरी तयार झाली आणि म्हणून या सगळ्यांची दुरी जी तयार झाली आता त्यावेळेस लढले नाही एकत्र आणि आज एकत्र लढायला निघताय. तर मला वाटतं ह्या कार्यकर्त्यांना एकमेकांचे नेते विश्वासात घेतील का आणि म्हणून तालुक्यामध्ये उद्या येणाऱ्या सगळ्याच निवडणुका या समन्वयाच्या निवडणुका आहे. ह्या निवडणुकांसाठी कार्यकर्त्याचं जर मनोमिलन झालं नाही किंवा कार्यकर्त्यांविषयीचा जो द्वेष आहे एकमेकांच्या मनात, शेवटी वैभवराव पिचडांच्या मनात अमित भांगरेंच्या कार्यकर्त्यांविषयी द्वेष आहे किंवा अमित भांगरेंच्या मनामध्ये वैभव पिचडांच्या कार्यकर्त्यांचा द्वेष, हा द्वेष निघण्यासाठी कमीत कमी त्यांनी त्यांच्या बैठका झाल्यानंतर हा निर्णय घेणं अपेक्षित होतं. आणि एक जनतेतला परत दुसरा एक आवाज आहे की तुम्ही त्यावेळेस एकत्र होणं होतं, त्यावेळेस तुम्ही एकत्र झाले नाही आणि आता तर कार्यकर्त्यांच्या निवडणूक आहे. आता कार्यकर्त्यांना असं वाटतंय यांनी सगळ्यांनी स्वबळावर लढावं, कारण प्रत्येक गटामध्ये एक कार्यकर्ता आपली स्वतःची तयारी करतोय आणि त्याला वाटतं आता मला वैभव भाऊ ताकद देईल, अमित भांगरे ताकद देतील, किरण लामटे ताकद देतील, अशी एक मानसिकता तयार होऊन गेली. मग मला लढायचंय अशा ज्या कार्यकर्त्यांनी जी तयारी केली आणि अचानक जर महायुतीमध्ये सगळेच जण महायुतीत घुसले तर मला वाटतं महाविकास आघाडीकडं नेता नसेल पण मला वाटतं 100% कार्यकर्त्यांची मोठी फौज ही महाविकास आघाडीकडे जाऊ शकते. कारण हा अकोला तालुका एक अशा पद्धतीनं कोणाला विश्वासात न घेता जर कोणी नेता जर विचार करत असेल तर त्याला स्वीकारत नाही, ही आपण बघितलेली उदाहरण आहे. दुसरी गोष्ट, गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये तुमच्या समशापूर गटामधून अमित भांगरे यांना मोठे लीड मिळाले, त्याच्यामुळे ते पहिल्या टप्प्यामध्ये विजयी होतील अशी चिन्ह या ठिकाणी निर्माण झालं होतं आणि अशा कालखंडामध्ये संपूर्ण तालुक्यातून फक्त तुमच्या तालुक्यातून तुमच्या विभागातून त्यांना लीड मिळालं होतं. आज मात्र ते या ठिकाणी विखे पाटलांना भेटतायत, तुम्हाला विचारात घेतलंय का त्यांनी? नाही, आमचं काही बोलणं झालेलं नाही, माझं बोलणं झालेलं नाही, विजय देशमुख साहेबांचं बोलणं झालेलं नाहीये. आम्ही त्यांनी कोणाला भेटले किंवा राजकीय भेटले आम्ही त्यांना विचारलं पण नाही. परंतु ते सकाळी व्हायरल झाल्यानंतर सगळ्या जणांनी कॉल केले, काय तुमचं ठरलं का, काय ठरलं का, आम्ही तुमच्या प्रसारमाध्यमापुढे येऊन सांगतो.
आम्ही काही ठरवलेलं नाही. आम्ही मी पण ठरवलेलं नाही, विजय देशमुख साहेबांनी पण ठरवलेलं नसावा की आम्ही कोणत्या पक्षात जाणार असं मुळीच ठरवलेलं नाही. आम्ही आमच्या सगळ्या समर्थकांना विचारू की उद्या आपल्याला काय करायचं. निवडणुका तर लढायच्या नाही, आम्हाला नेतृत्व करायचंय, आम्हाला जनतेबरोबर राहायचंय. जनतेतले सगळे जे काही प्रश्न, जनतेबरोबर जे कार्यकर्ते निर्णय घेतील त्या निर्णयाबरोबर आपल्याला राहावं लागेल. म्हणून आम्हाला काही कोणत्या पक्षात जाण्याचे किंवा कोणी विचारायचं किंवा कोणाला जायचंय कुठं त्याबाबत आम्हाला काही विचारणा झाली नाही. परंतु त्यांनी जर भाजपमध्ये जर त्यांचा प्रवेश करण्याचा निर्णय जर झाला समजा, तर तुमचं काय मत आहे, त्यांनी भाजपत प्रवेश करावा की नाही करावा, त्यांचं राजकीय भवितव्य काय असेल? आता त्यांनी जर मला विचारलं आणि माझं जर ऐकलं असतं, काही चांगल्या लोकांचं जर ऐकलं असतं त्या निवडणुकीमध्ये तर ते विजयी असते. तेव्हा त्याच वेळेस त्यांनी काही बारीक छोट्या छोट्या गोष्टी, इलेक्शन स्ट्रॅटेजी ज्या गोष्टी आहेत त्या थोड्याशा चुकल्या त्यांच्याकडून. त्याच्यामुळं त्यांच्या निर्णयामुळं किंवा त्यांच्या स्ट्रॅटेजीमुळं अनेक चांगल्या कार्यकर्त्यांना बॅकफूट व्हावं लागले या तालुक्यामध्ये. त्याच्यामुळं ते जे निर्णय स्वतःच घेतात ते निर्णय, त्याच्यामुळे तो त्यांना अधिकार आहे. त्या अधिकारावर आपला काही अधिकार नाहीये. त्याच्यामुळे त्यांनी काय विचारावं, कोणता निर्णय घ्यावा, त्यांनी भाजपमध्ये जावा किंवा मी सांगितलं नको जाऊ तर ते थांबणार नाही असं नाही, आणि मी जर सांगितलं तर जा तर ते थांबणार आहे असं काही नाहीये. त्याच्यामुळं ते स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे किंवा स्वतंत्र निर्णय घेण्याऐवजी ते त्यांनी विधानसभेचं उमेदवारी केलेली आहे. त्याच्यामुळे आपण त्या विषयावरती बोलणार नाही. राहिला प्रश्न की समशेरपूर गटामधून त्यांना लीड भेटला. समशेरपूर गटामधून लीड घेतला तर आम्ही 10 वर्षापासून आम्ही काम करतो तिथे. आम्हाला बी तिथल्या सगळ्या यंत्रणा आमच्या अवगत आहे. आमची चांगले कार्यकर्ते, फ्रंट रो येणारे कार्यकर्ते आमच्याकडे सुद्धा 3 स्टेपमध्ये कार्यकर्ते आहे. फ्रंट रो पुढच्या टप्प्यातले जी काय पुढे येणारी मागे आणि एकदम चांगले प्रामाणिक कार्यकर्ते अशा फळ्या आपल्याकडे चांगल्या कार्यकर्त्यांच्या आहे. आणि म्हणून आपण काय मायक्रो प्लॅनिंग करतो, समशेरपूर गटातलं सगळं मायक्रो प्लॅनिंग हे आम्ही करून घेतलेलं होतं. म्हणून त्या पद्धतीने जर अकोल्यात जर झालं असतं तर अमित भांगरे 35,000 मतांनी विनर असते. परंतु आता ती वेळ गेलेली आहे. परंतु येणाऱ्या निवडणुका, या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, मला वाटतं ज्या युवकांना संधी मिळेल त्या युवक पुढे येतील आणि म्हणून चांगल्या युवकांना संधी मिळाली पाहिजे अशी ही तालुक्यातल्या आम जनतेची मागणी आहे. तिसरी गोष्ट अशी की जिल्हा परिषद निवडणुकीचं अध्यक्षपद हे महिलांसाठी एसटी साठी राखीव आहे. आणि असं असताना अकोले तालुक्यामधून जी नावं चर्चेला येत आहेत, ही जी अशी लोक नावं चर्चेला येतात की ज्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली आहे, जे तालुक्याचं नेतृत्व करतायत, अशा महिलांची नावं पुढे येत आहेत. मात्र जो सर्वसामान्य कार्यकर्ता आहे यांची नावं मात्र पुढे येत नाही. काय सांगा? पहिली गोष्ट, ज्या याच्या अध्यक्षपदासाठी जी नावं पुढे येतात आणि तुम्ही सांगताय हेच अकोला तालुक्याला मान्य नाही. मला म्हणायचंय, एक जर किरण लामटेंच्या घरामध्ये जर विधानसभा आमदार आहे, त्यांना जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कशाला पाहिजे? त्यांना जिल्हा परिषद सदस्य त्यांच्या घरात कशाला पाहिजे? मुळीच नकोय. मी म्हणतो अमित भांगरेंनी नेतृत्व केलंय. मी म्हणतो या तालुक्यामध्ये जो कोणी नेता असेल त्यांनी सर्वसामान्यांची एखादी महिला उभी करावी आणि तिला जिल्हा परिषदेचा अध्यक्ष करावा. स्वतःच्या घरामध्ये पोळ्या जर भाजून घेणार असेल तुम्ही, तर मला वाटतं सगळ्यात तुम्हाला पाहिजे का? सर्वसामान्य कार्यकर्ते तुम्ही पुढे आणा ना. तुम्ही एका गटामध्ये, सातेवाडी गटामध्ये पुष्पा लामटेंचं लॉन्चिंग करतात, एका गटामध्ये तुम्ही सुनीताताई भांगरेंची लॉन्चिंग करतात, इकडे मारुती मेंगाव देवठाण गटामध्ये त्यांची लॉन्चिंग करतात, तिकडे तळपळे साहेब लॉन्चिंग करतात. अरे चाललंय काय तुमची? मग खरी टक्कर करायची असेल ना, जो कोणता एक गट ठरवा, तिथं सुनीता भांगरेंनी किंवा अमित भांगरेंनी आव्हान केलं पाहिजे, किरण लामटे तुम्ही तुमच्या घरातला प्रतिनिधित्व द्या, आपण समोरासमोर लढू, एकच गटात लढा. तुमची ताकद परत एकदा आपण सेकंड एक्झाम घेऊ. आपण एक एक्झाम झाली, आता दुसरी एक्झाम घेऊ आपण. सुनीता भांगरेंच्या वर्षेस पुष्पा लामटेंची उमेदवारी झाली पाहिजे आणि तिथंच मारुती मंगळांनी पण त्याची बाईक उभी केली पाहिजे. एकाच गटात सगळे जे प्रस्थापित आहेत त्यांनी एका गटात लढावं आणि बाकीचे जे 4 गट आहे ते सगळ्या नवीन चेहऱ्यांना संधी द्यावं, नवीन आदिवासी चेहऱ्यांना उभं करावं. अनेक उमलते नेतृत्व आहेत अकोला तालुक्यात, युवक आहे. आणि जर असं झालं नाही, जर यांनी यांच्यामध्ये जर वाटून घेतलं, म्हणजे सातेवाडी तुम्हाला सॉफ्ट कॉर्नर दिला, राजूर तुम्ही भांगरेंना घेतला, तर मला वाटतं बाकीचे जे तरुण आहे
ते पेटून उठतील आणि मला वाटतं तिसरी आघाडी चालेल या तालुक्यामध्ये 100%. जर आदिवासी तालुक्यातला जर युवक जर उठला तर या प्रस्थापित त्यांना मग वर किती युत्या होऊ द्या आणि किती मोठ्या मोठ्या नेत्यांच्या हात असू द्या, पण एकदा आदिवासी युवक जर उठला तर मला वाटतं अकोला तालुक्यामध्ये वेगळी क्रांती करून दाखवेल. 2019 मध्ये एका बाजूला सर्व नेते होते, राजकीय पुढारी होते आणि एका बाजूला जनता होती. तसेच जिल्हा परिषदेच्या पार्श्वभूमीवर निवडणूक होईल का? अशीच परिस्थिती दिसते. ज्यावेळेस आपण तालुक्यामध्ये फिरतोय, आपण ग्रामीण भागामध्ये ज्यावेळेस फिरतोय, तुम्ही जाऊन या, सगळे ग्राउंड घ्या, ग्राउंड रिपोर्ट कळेल की प्रत्येक गटामध्ये 2-2, 5-5 युवक कार्यकर्ते, ऍक्टिव्ह कार्यकर्ते, मी सांगतो ऍक्टिव्ह आणि एज्युकेटेड, कोण ऍडव्होकेट आहे, कोण डॉक्टर आहे, कोण चांगलं ग्रॅज्युएट कम्प्लीट केलेलं आहे, ही अशी सगळे प्रोफेशनल मुलं चांगलं शिक्षण घेऊन त्यांना नोकऱ्या नाही म्हणून एक सामाजिक आवड असणारी कार्यकर्ते सुद्धा या विभागामध्ये आहे आणि ते पुढे येत आहे. फक्त त्यांना एक सपोर्ट पाहिजे. मला वाटतं आपल्यासारख्या बहुजन समाज असेल, ओबीसी समाज असेल, सगळी समाजातली मंडळींनी, जागरूक मंडळींना आता उभं राहता येणार नाही. आता नेतृत्व करायचंय आणि हा तालुका परत आपल्याला घडवायचा आहे. आणि हा तालुका घडत असताना नवीन पिढी जर आपल्याला या राजकारणात आणायचं असेल तर आपण सुद्धा एक निर्णायक भूमिकेपर्यंत आलं पाहिजे की आपल्याला सामाजिक सलोखा ठेवायचा आहे. हे पारंपरिक जे आहे यांनी पण कुठेतरी थांबलं पाहिजे, अशी ह्या युवकांमध्ये खतखत आहे. डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र. निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 9623 25 67 22.